आजचे चालू घडामोडीवरील अतिशय महत्त्वाचे प्रश्न पोलीस भरती एमपीएससी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी यावरती प्रश्न विचारले जातात. अतिशय कमी वेळात आपण हे प्रश्न घेत असतो, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तर चला वेळ न घालवता आजचा पहिला प्रश्न पाहूया. गुगल AI हबची स्थापना कुठे करण्याची घोषणा करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे विशाखापट्टणम इथे. प्रश्न 2, मायक्रोसॉफ्ट आणि अँथ्रोपिकचे वरिष्ठ सल्लागार कोण बनले? तर त्याचं उत्तर आहे ऋषी सुनक हे. प्रश्न 3, केंद्र सरकारने कोणत्या नदीवर 1856 मेगावॅटचा सावळकोट प्रकल्प सुरू केला आहे? तर त्याचं उत्तर आहे चेनाब नदीवर. अतिशय महत्त्वाचे प्रश्न असतात आणि आपण हे प्रश्न आहेत एकदम कमी वेळात घेत असतो, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहत चला. प्रश्न 4 पाहूया. दिल्ली सरकारने कोणता परिसर राखीव वन म्हणून घोषित केला आहे? तर त्याचं उत्तर आहे दक्षिणी रिज हा परिसर. प्रश्न 5, रिझर्व्ह बँकेच्या कार्यकारी संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे सोनाली सेनगुप्ता यांची. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, त्यामुळे नोट डाऊन सुद्धा करत चला. प्रश्न 6, हायपरसोनिक क्षेपणास्त्र सोनिकची चाचणी कोण करणार? तर त्याचं उत्तर आहे DRDO हे करणार आहेत. प्रश्न 7 पाहूया. इस्रायलचा सर्वोच्च नागरी सन्मान इस्रायली राष्ट्रपती सन्मान पदक कोणाला प्रदान केले जाईल? तर त्याचं उत्तर आहे डोनाल्ड ट्रम्प यांना. प्रश्न 8, जागतिक मानक दिन 2025 कधी साजरा करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 14 ऑक्टोबरला. प्रश्न 9 पाहूया. आईकडून बाळाला होणारा HIV, हेपेटायटिस B आणि सिफिलिसचा संसर्ग कमी करणारा पहिला देश कोणता आहे? तर त्याचं उत्तर आहे मालदीव हा देश. प्रश्न 10 पाहूया. 2026 मध्ये जगातील पहिल्या मल्टी सेन्सर EO उपग्रह मिशन दृष्टीच्या प्रक्षेपणाची घोषणा कोणी केली? तर त्याचं उत्तर आहे गॅलेक्सी आय ने. प्रश्न 11, WCPA केंटन मिलर पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय कोण बनले? तर त्याचं उत्तर आहे डॉक्टर सोनाली घोष हे. प्रश्न 12, इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर IUCN ने कोणत्या धोक्यात आलेल्या प्रजातीला सर्वात कमी चिंताजनक प्रजाती म्हणून श्रेणी सुधारित केले आहे? तर त्याचं उत्तर आहे हिरवे समुद्री कासव. प्रश्न 13 पाहूया. फॉर्च्यून लीडरशिप अवॉर्ड 2025 मध्ये कोणाला मानव संसाधन उत्कृष्टता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? तर त्याचं उत्तर आहे टेलिकम्युनिकेशन कन्सल्टन्ट्स इंडिया लिमिटेड यांना. प्रश्न 14, 2025 चा आंतरराष्ट्रीय स्तन कर्करोग जागरूकता महिना कोणत्या थीम अंतर्गत साजरा केला जात आहे? तर त्याचं उत्तर आहे तुमची कहाणी अनोखी आहे, प्रत्येक प्रवास महत्त्वाचा आहे, ही याची थीम आहे. प्रश्न 15, राम मोहन नायडू यांनी कोणाच्या फेअर से फुर्सत उपक्रमाचे उद्घाटन केले? तर त्याचं उत्तर आहे एलायन्स एअर यांचे. असेच रोजचे चालू घडामोडीवरील प्रश्न अतिशय कमी वेळेत पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.